बघा, देशातील 24 एअरपोर्ट आता बंद करण्यात आलेले आहेत। देशातील सर्व एअरपोर्टवरील सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। प्रवासी विमानांमध्ये एअर मार्शल तैनात करणार। देशातील सर्व एअरपोर्टवरची सुरक्षा वाढवलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळं आता आहे। श्रीनगर, जम्मू, चंदीगड विमानतळ बंद आहे। 24 विमानतळ बंद करण्यात आलेले आहेत। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता प्रवासी विमानांमध्ये एअर मार्शल तैनात करण्यात आलेले आहेत। देशातील सर्व एअरपोर्टवरील सुरक्षा वाढवलेली आहे। भारतानं पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केलेली आहे। प्रवासी विमानांमध्ये एअर मार्शल तैनात करण्यात येणार आहेत। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। अर्थातच दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि त्याचमुळे देशातील 24 एअरपोर्ट आपण पाहतोय बंद ठेवण्यात आलेले आहेत। यासोबतच देशातील सर्व एअरपोर्टवरील सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रवासी विमानांमध्ये एअर मार्शलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि देशातील सर्व एअरपोर्टवरील सुरक्षा अगदी काटेकोरपणे पाळलेली, कारण की आपण भ्याड हल्ले करण्यामध्ये पाकिस्तान नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे। दहशतवादी हल्ले करण्यामध्ये तो नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची एकूणच जी गोष्ट आहे ती आपण नाकारू नाही शकत। त्यामुळे आता ही सतर्कता बाळगली जाते। भारताच्या हल्ल्यानंतर आपण बघतोय पाकिस्तानच्या अनेक शहरात आता अफरातफरी माजलेली आहे। गोंधळाचं वातावरण आहे। पेशावरमध्ये आगीचे लोट दिसत आहेत। पाकिस्तानच्या अनेक शहरात अफरातफरी आहे, गोंधळाचं वातावरण आहे, अराजकता मारलेली आहे। पाकिस्तानची आता खैर नाही, कारण तब्बल 7 शहरांमध्ये भारतानं हल्ले केले। त्यानंतर पेशावरमध्ये आगीचे लोट आपल्याला दिसत आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर पेशावरमध्ये आगीचे लोट आपण पाहतोय। भारतानं हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये अफरातफरी माजलेली आहे। गोंधळाची स्थिती पाकिस्तानमध्ये। लाहोर, सियालकोट, इस्लामाबादमध्ये भारतानं हल्ला केलेले आहेत। थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानच्या शहरांना भारतीय लष्करानं टार्गेट केलेलं आहे। पाकच्या हल्ल्यानंतर भारतानं आता बदला घेतलेला आहे। इस्लामाबाद, कराची, बहावलपूरमध्ये सायरनचे आवाज येत आहेत। लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्ये भारताचा हवाई हल्ला आहे। आणि पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहू शकतो। पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये आगीचे लोट, पेशावरमध्ये आगीचे लोट, पाकिस्तानच्या अनेक शहरात अफरातफरी आणि गोंधळाचं वातावरण आहे। भारताच्या हल्ल्यानंतर पेशावरचं दृश्य जर आपण पाहिलं तर आगीचे लोट सर्वत्र दिसत आहेत आणि अर्थातच हे काय घडतंय पाकिस्तानींनाही समजत नाहीये। ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे पाकिस्तानमध्ये भारताच्या हल्ल्यानंतर पेशावरमध्ये आगीचे लोट आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळाची आणि अफरातफरीची परिस्थिती। पाकने जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला आणि त्यानंतर त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपण किती अलर्ट आहोत याची चुणूक आपण दाखवलेली आहे। भारताच्या हल्ल्यानंतर पेशावरमध्ये आगीचे लोट पसरलेले आहेत। यासह आपण पाहतोय आपले नौदलानं सुद्धा मोठी कामगिरी केलेली आहे। कराचीवर 10 स्फोट घडवण्यात आलेले आहेत। INS विक्रांतवरनं आपण पाहतोय अरबी समुद्रामध्ये मिसाईल टाकण्यात आलेले आणि आता पाकिस्तानची काही खैर नाही, पाकिस्तानला सोडणार नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये जी होती ती आपलं सैन्य दल खरं करताना दिसतंय।